नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण टीईटी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ठीक आहे, टीईटी साठीचा आजचा आपला व्हिडिओ क्रमांक पहिलाच आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका क्रमांक आहे या ठिकाणी पहिलीच आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी आज आपण कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे टीईटीचे दोन पेपर आहेत। पेपर पहिला आणि पेपर दुसरा दोन्हीसाठी सुद्धा काय हे हा विषय काय आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ठीक आहे, मग याच्यामध्ये आपण कोणते प्रश्न पाहणार आहोत तर ते पाहणार आहोत PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, म्हणजे याच्या अगोदर झालेल्या टीईटीच्या भरतीमध्ये जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत। ओके, म्हणजे हे प्रश्न काय असणार आहेत, खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत, खूप इम्पॉर्टंट असणार आहेत। कारण जर तुम्ही आतापर्यंत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, थोडक्यात आपण त्याला मानसशास्त्र म्हणतो, जर ह्या मानसशास्त्र विषयाचा अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की याचे प्रश्न काय होत आहेत, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा जसेच्या तसे रिपीट होत आहेत। ठीक आहे, म्हणून तुम्हाला कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना काय करायचा असतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा म्हणजे अगोदर झालेल्या प्रश्नांचा किंवा प्रश्नपत्रिकांचे तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण करायचं असतं आणि विचारलेले प्रश्न काय करायचे असतात, तोंडपाठ करायचे असतात। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न काय आहे, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली। आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला की बाबा मानवी वर्तनाचं शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। मग हे मानवी वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे तर ती व्याख्या वॉटसन यांनी केलेली आहे। कोणी केलेली आहे? वॉटसन यांनी। कशाची व्याख्या आहे ही? मानसशास्त्राची। काय व्याख्या केली त्यांनी? मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच काय, मानसशास्त्र अशी व्याख्या त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, तुम्हाला या ठिकाणी तुमचा 1 मार्क फिक्स होऊन जाईल। कशावरती? की बाबा जेवढ्या काही मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत ना, ह्या मानसशास्त्राच्या व्याख्या तुम्ही पाठ करा। किती व्याख्या आहेत? 9 ते 10 व्याख्या आहेत। एवढ्या व्याख्या तुम्ही तोंडपाठ करा, तुमचा 1 मार्क या ठिकाणी काय होणार आहे, 100% फिक्स होणार आहे। कारण आतापर्यंतच्या जेवढ्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका झाल्या, टीईटीचे पेपर झाले, त्या प्रत्येक पेपरमध्ये मानसशास्त्राच्या व्याख्येवरती एक प्रश्न विचारलेला आहे। आता या ठिकाणी प्रश्न इथं 2 पद्धतीने विचारला जातो। एक तर काय केलं जातं, व्याख्या दिली जाते आणि त्याचा कोण आहे, व्याख्या ती कोणत्या शास्त्रज्ञाची आहे हे त्या ठिकाणी विचारलं जातं। किंवा दुसरा प्रश्न असा विचारला जातो, शास्त्रज्ञाचं नाव दिलं जाईल आणि खाली त्याची व्याख्या विचारली जाईल। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टी काय करायच्या त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्यात। आता या ठिकाणी बघा, मी जे तुम्हाला काय म्हटलं होतं बाबा 9-10 मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत त्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत। का तर आपण कुठलाही प्रश्नसंच पाहताना त्याचं काय करत असतो, डिटेल्समध्ये विश्लेषण करत असतो। म्हणजे प्रश्न तुम्हाला पुन्हा जसा आहे तसा जरी नाही पडला, थोडा फिरून प्रश्न जरी त्या टॉपिकवरती पडला तरी तुमचा मार्क चुकणार नाही, याची मी निश्चितपणे काय करतो, हमी देतो। ठीक आहे, मग या ठिकाणी मानसशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्या बघूया। त्यातली सगळ्यात महत्त्वाची व्याख्या आहे अरिस्टॉटलची। मग अरिस्टॉटलची व्याख्या काय आहे तर आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। आता तुम्हाला या ठिकाणी 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। काय? अरिस्टॉटल म्हटलं की तुम्हाला हा आत्मा लक्षात ठेवायचा आहे। काय? अरिस्टॉटल म्हटलं की आत्मा म्हणजे पहा ए असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमच्या लवकर लक्षात जाईल। ओके, पुढची व्याख्या हे पाठ करीत बसायची गरज नाही, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हे 2 शब्द लक्षात ठेवायचे। अरिस्टॉटल म्हटलं की अरिस्टॉटलच्या व्याख्येमध्ये कशाचा उल्लेख आहे तर आत्म्याचा उल्लेख आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा दुसरा शास्त्रज्ञ कोण आहे, मॅकडुगल आहे। ठीक आहे, मॅकडुगलच्या याच्यामध्ये काय बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। आता मॅकडुगल काय म्हणतोय, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र। अरिस्टॉटल काय म्हणतो, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र किंवा आत्म्यासंबंधित चर्चा करणारे शास्त्र। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचे अरिस्टॉटलचं काय आहे, आत्मा आहे, मॅकडुगलचं काय आहे, मन आहे। ठीक आहे, म्हणजे आता याचं सुद्धा तुम्हाला बघा एम लक्षात ठेवू शकता। ओके, मॅकडुगल मन, अरिस्टॉटलचं काय होतं ए म्हणजे अरिस्टॉटल आणि आत्मा। ठीक आहे, हे 2 कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया मॅकडुगलचीच अजून एक व्याख्या आहे, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे। बघा इथं सुद्धा मन आलं की नाही। मग एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की जर व्याख्येमध्ये मन आलं, मनाचा अभ्यास करणारं शास्त्र असेल किंवा त्याचा अनुभवाचा असेल, वर्णनात्मक शास्त्र असेल, पण मन हा शब्द आला की तुम्हाला लक्षात ठेवायची ही व्याख्या कोणाची आहे, मॅकडुगलची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया फ्राइड काय म्हणते बघा। फ्राइडची व्याख्या काय आहे, मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। आता फ्राइड काय म्हणतोय, मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणार। मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं इथं,
फ्राईडच्या समोर तुम्हाला बोध लक्षात ठेवायचे. काय? बोध. बोध हा विषय आला किंवा शब्द आला तर समजून जायचं ती व्याख्या कोणाची आहे? फ्राईडची आहे. ठीक आहे. तो काय म्हणतोय? बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉटसनची याच्यावरतीच प्रश्न होता बघा. वॉटसन मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजेच काय? मानसशास्त्र. मग वॉटसनचं काय लक्षात ठेवायचं? वर्तन. बघा वॉटसनचं काय लक्षात ठेवायचंय? वर्तन. मग इथं सुद्धा तुम्ही व्ही ठेवू शकता किंवा डब्ल्यू ठेवू शकता. ठीक आहे. काही ठेवलं तरी चालेल. वॉटसन वर्तन. वर्तनाची व्याख्या आली. वर्तन हा शब्द व्याख्येमध्ये आला की समजून जायचं ती व्याख्या कोणाची आहे? वॉटसनची आहे. जसं इथं सांगितलं होतं आत्मा आला तर ॲरिस्टॉटल आहे, मन आलं तर मॅकडोगल आहे, तसंच वर्तन आलं तर कोण आहे? वॉटसन आहे. ठीक आहे. या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत आणि यालाच काय म्हणतात तर स्मार्ट स्टडी म्हणतात. तुम्हाला घोकमपट्टी करीत बसायची नाही. घोकमपट्टी करायला आपण काय आता लहान पहिली दुसरी तिसरी चौथी किंवा 7वी पर्यंतचे मुलं नाहीत. आपण सगळे काय आहेत? मोठ्या वर्गातले हे आहात विद्यार्थी आहेत. बरेच जण तर याच्यातले ऑलरेडी शिक्षक आहेत आणि काही भावी शिक्षक आहेत. ठीक आहे. मग आपण शिक्षक होणार आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे? हा अभ्यास समजून घ्यायचा आहे. पाठांतर करायचं नाही. काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे. आणि समजून जर तुम्ही एखादा विषय घेतला तर तो तुमचं कधीही त्याचं विस्मरण होत नाही. आणि जर तुम्ही पाठांतर केलं तर परीक्षेत गेलं तुम्हाला हे 9 नावं दिसतील आणि त्याच्या पुढे 9 व्याख्या दिसतील. पण तुमच्या हे लक्षात राहायचं नाही ही व्याख्या याची आहे की ही व्याख्या याची आहे. मग असा गोळ होऊ शकतो. म्हणून तुम्हाला हे कीवर्ड लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढचं बघूया. मन हा शास्त्रज्ञ आहे. मन काय म्हणते बघा? मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचं शास्त्र आहे. आता बघा वॉटसनचं काय होतं? वॉटसन फक्त वर्तनाचं शास्त्र म्हटलं पण ह्या मननी त्याच्या पुढे एक पाऊल गेला. तो काय म्हणतो? अनुभव आणि वर्तन हे 2 शब्द आले तर समजून जायची व्याख्या कोणाची आहे? मनची आहे. त्याच्यानंतर बघा मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स या तिघांची मिळून एक व्याख्या आहे बघा. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. आता यांच्यात सुद्धा बघा वर्तन आलंय पण आता बघा वॉटसनच्या व्याख्येत काय होतं? फक्त मानवी वर्तन होतं आणि यांनी याच्यामध्ये काय केलंय? मानव आणि मानवेतर प्राण्यांचा समावेश केलाय. कोणी? मॉर्गन, किंग आणि रॉबिन्सननी. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर वुडवर्थ आणि मार्क्विस यांची व्याख्या काय बघूया. व्यक्तीच्या क्रियांचा त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. आता इथं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? व्यक्तीच्या क्रिया लक्षात ठेवायचे. जसं इकडं आपण वर्तन पाहिलं वॅटसनच्या व्याख्येमध्ये, ॲरिस्टॉटलच्यात आत्मा होता, मॅकडोगलच्यात काय होतं? मन होतं. तसं वुडवर्थ आणि मार्क्विस काय सांगतंय? व्यक्तींच्या क्रिया सांगते इथं बघू. क्रियांचा किंवा त्यांच्या वातावरणाच्या संबंधात वैज्ञानिक अभ्यास करणारे मानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्र. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रो व क्रोची काय व्याख्या बघा. मानसशास्त्र म्हणजे मानवी व्यवहार व मानवी संबंधाचे अध्ययन. आता इथं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? मानवी व्यवहार आणि मानवी संबंध म्हणजे मानवी व्यवहार व संबंध हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. स्मार्ट पद्धतीने व्याख्या लक्षात ठेवा आणि ह्या व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत कारण याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त आहे किंवा उपयुक्त असते. आता हे जे काही तुम्हाला असे प्रश्न येणार आहेत ना, आता एक तुम्हाला मानसशास्त्राचे एक वैशिष्ट्य सांगतो. तुम्हाला मानसशास्त्रामध्ये 50% प्रश्नांचा काय लागतो? अभ्यास लागतो आणि 50% प्रश्न हे तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावरती सोडवू शकता. हातात तुम्ही पुस्तक घेतलेलं असू अथवा नसू, मानसशास्त्राचं तुम्ही काहीही वाचलेलं नसू द्या तरी तुम्ही 50% प्रश्न 100% बरोबर सोडवू शकता. फक्त तुम्हाला लॉजिक लावता आलं पाहिजे, तुम्हाला विचार योग्य दिशेने करता आला पाहिजे. ठीक आहे. मग बघूया. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. आता बघा मोठ्या समूहाचं वर्तन काय करायचं. आता समूह कसा आहे? हा मोठा समूह एक नाही. मग मोठ्या समूहाचं आत्मनिरीक्षण करता येईल का बाबा? आत्मनिरीक्षण म्हणजे काय? स्वतः केलेलं निरीक्षण. मग हे आत्मनिरीक्षण म्हणजे मोठ्या समूहाचं असेल का? आत्मनिरीक्षण एक व्यक्तीच करू शकतो ज्याचं त्याचं होतो. बरोबर आहे की नाही? मग हा पर्याय काय होईल? कट होईल. त्याच्यानंतर आता इथं तिसरा पर्याय काय बघा. प्रायोगिक आहे. मोठ्या समूह प्रयोग काय करतो आपण? छोट्या गोष्टी प्रयोग करतो का? मोठा असा होल जगात एकदाच प्रयोग चालू झालाय होतो का? नाही. मग हा प्रयोग सुद्धा या ठिकाणी काय होणार नाही. प्रयोग काय असतो? मर्यादित असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वेक्षण ऑप्शन आहे 2 नंबरचं. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण सर्वेक्षण काय असतंय?
एकाच वेळेस आपण कितीही मोठ्या प्रमाणात करू शकतो. आता तर स्मार्ट सर्वेक्षण आलेत, तुम्ही पाहिलं असेल ते गुगल ड्राईव्हचा फॉर्म. एकदा तुम्ही लिंक क्रिएट करून टाकली तर त्याला हजारो लाखो लोक काय करू शकतात, एकाच वेळेस तो फॉर्म भरू शकतात. मग झालं की नाही मोठा समूह. मग या ठिकाणी काय आहे, सर्वेक्षण हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, जीवन वृत्तांत हे उत्तर आपलं नसणार आहे. मग उत्तर काय असणार आहे आपल्या या ठिकाणी, सर्वेक्षण हे उत्तर असणार आहे. कशासाठी येत लागतंय सर्वेक्षण, तर एखाद्या मोठ्या समूहाचं वर्तन काही प्रसंगात कसं घडल याचा अभ्यास करण्यासाठी किंवा याच्या अंदाजासाठी लागते. ओके, आता इथं जीवन वृत्तांतचं पण बघूया आपण, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये काय असतं, आता ही आपण प्रश्न होता आपल्याला सर्वेक्षण पद्धतीचा. आता जीवन वृत्तांत पद्धती काय बघूया. काही व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. आता जीवन वृत्तांत पद्धती कशासाठी वापरली जाते, तर सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी, म्हणजे एकदम बारकाईने अभ्यास करायचा. पण कसा, फक्त म्हणजे काही व्यक्तींचा, जास्त व्यक्ती याच्यामध्ये येऊ शकत नाहीत. ठीक आहे, पण याच्यामध्ये काय केलं जातं, सूक्ष्मपणे किंवा सखोलपणे अभ्यास केला जातो. आता सूक्ष्म आणि सखोल काय आहे, दोन्ही समानार्थी किंवा एकाच अर्थाचे दोन्ही शब्द आहेत, त्याच्यामुळे त्याचा लोड घ्यायचा नाही. ठीक आहे, मग जर उदाहरण म्हटलं आपण की बाबा ही जीवन वृत्तांत पद्धती कुठं वापरतात, विचारू शकतात उदाहरण. तर मग उदाहरण काय बघा, एखादा विद्यार्थी मागे पडण्याची कारणे, पार्श्वभूमी, उपायांचा सखोल अभ्यास करणे. म्हणजे आपल्या वर्गात एखादा विद्यार्थी आहे बाबा आणि आपण त्याला कितीही सांगितलं तरी त्याला येत नसतंय, किंवा बऱ्याच वेळेस काय असतं, त्याची बुद्धिमत्ता चांगली असते, त्याला आपण सांगितलेलं पण कळत असतं, पण तो दुसऱ्याच काहीतरी धांदलीत असतो की त्याचं आपल्याकडे लक्ष नसतो, किंवा सतत तो विचार करत असतो, सतत चिंताग्रस्त असतो, बाकीच्या पोरामध्ये बसत नाही, तो एकटाच कुठेतरी ग्राउंडवरती असतो किंवा बाहेर असतो, जेवताना तो बाजूला बसून जेवतो. मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे बाबा, की हा विद्यार्थी एकटा का वागतोय किंवा मागे का पडतोय, मग याचे काही कारणं शोधले पाहिजेत. त्याची पार्श्वभूमी आपण बघतो, त्याचे घरचे कसे आहेत, त्याच्या घरी काही ताणतणाव आहे का, वडील काही व्यसन करतात का, किंवा इतर काही कौटुंबिक वादविवाद आहेत का, किंवा आई वडील विभक्त आहेत का. म्हणजे ह्या गोष्टीचा परिणाम काय होतो, त्याच्या अभ्यासावरती होतो, त्याच्या शाळेतल्या वर्तनावरती होतो. म्हणून आपण काय करतो, या ठिकाणी कोणती पद्धत वापरली जाते, तर जीवन वृत्तांत पद्धती. म्हणजे काय बाबा, त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आपण बघतो, हा असा वागतोय पण याच्या मागे कारण काय आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याच्या जीवनाची पार्श्वभूमी बघतो. म्हणजेच काय बघतो आपण, त्याचा जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये बघतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न बघूया, 3 नंबर. बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही, 50% प्रश्न काय येतं की जे तुम्हाला अभ्यासाची अजिबात गरज नाही असे प्रश्न आहेत. बघा, पुन्हा प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. आता पोत मला वाटतंय 7 का 8 वेळेस टीटी झाली, पण जवळपास 4 वेळेस हेच उदाहरण आहे असं दिलंय त्यांनी. मग बघा, मग काय, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात आपण काय साप समजून घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे. आता बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत, माझ्यासोबत, सगळ्यासोबत घडलेलं आहे. आपण अंधारात चाललेलो असतो, काही असतात, इथं कातड्याचा पट्टा दिला, मग काय कातड्याचा पट्टाच असतो का प्रत्येक ठिकाणी, कुठं लाकूड पडलेलं असतंय, कुठं असं एखादं दोरखंड पडलेलं असतंय, दाव पडलेलं असतंय, किंवा काही पाईप पडलेला असतो, आणि अंधारात आपल्याला तो काय वाटतो, पहिल्या क्षणी काय वाटतं आपल्याला, तो साप वाटतो, आणि नंतर 2-3 सेकंदानंतर आपण सावरतो, आपल्या लक्षात येतं बाबा तो साप नाही, ते काय दोरी आहे किंवा कातड्याचा पट्टा आहे किंवा लाकूड आहे. ठीक आहे, मग हे कशाचं उदाहरण आहे, तर हे उदाहरण आहे इंद्रिय भ्रमाचं. कशाचं, इंद्रिय भ्रमाचं. कशाचं आहे, इंद्रिय भ्रमाचं उदाहरण आहे. ठीक आहे, आता तुम्हाला म्हणलं होतं अभ्यासाची गरज नाही. बघा, आता हे समावेशाचं उदाहरण असेल का, आता हा समावेशा पर्याय असू शकतो का आपल्याला, त्यांनी काय केलंय, 4 पर्याय द्यायचे म्हणून कुठलंही काही नाव टाकून देतात. समावेश असू शकेल का, नाही. मनाचा कल असू शकेल का, बरं माझ्या मनाला वाटतं तिथं साप आहे, असं असेल का याच्यामध्ये, आपल्याला दिसला, आपली क्विक ॲक्शन झाली, आपण समजून गेलो तर हा सापच आहे, मग हे मनाचा कलमध्ये बसेल का, नाही. चित्तभ्रममध्ये सुद्धा बसेल का, चित्त हरपला आपण कधी म्हणतो की आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहे ना, आपण एका जागेवर बसून येत किंवा प्रवास करतोय आणि आपलं चित्त जागेवर नाही, त्याला आपण चित्तभ्रम म्हणतो. म्हणजे हा सुद्धा पर्याय इथं कट होतोय. ठीक आहे, मग एकच पर्याय होतो म्हणजे इंद्रिय भ्रम. मग मी तुम्हाला वारंवार का सांगतोय की मानसशास्त्रामध्ये 50% प्रश्न असे असतात की जे तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कौशल्यावरती, लॉजिकवरती सोडवू शकता. सरळ सरळ प्रश्न उत्तर माहीत नसेल ना, तर पर्यायामध्ये काटाकाटी करायची. ठीक आहे, आणि आपण आपल्या योग्य उत्तरापर्यंत जातो. ठीक आहे, मग आता इंद्रिय भ्रम हे काय आहेत, अवबोधातील दोष आहेत. हे कशाचे दोष आहेत, अवबोधातील दोष आहेत. मग हे अवबोधातील दोष किती आहेत बघा, महत्त्वाचे 2 दोष आहेत, ते दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यातला पहिला काय आहे, इंद्रिय भ्रम आहे, आणि दुसरा काय आहे,
चित्तभ्रम आहे. दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता इंद्रिय भ्रममध्ये काय आहे की उद्दीपक अस्पष्ट असल्यास किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तरी ज्ञानेंद्रियाकडून अर्थ लावला जातो. मग आता इथं काय झालं, कातड्याचा पट्टा होता पण तो कसा होता, अंधारात होता, म्हणून आपल्या डोळ्यांनी काय सांगितलं, आपल्या ज्ञानेंद्रियांनी काय सांगितलं की बाबा तो साप असू शकतो. मग बघा तो उद्दीपक कसा होता, अस्पष्ट होता की नाही, अंधारात होता म्हणून ती कातडीचा पट्टा काय होता, अस्पष्ट होता. मग बघा इंद्रिय भ्रम कधी होतो की जेव्हा उद्दीपक अस्पष्ट असेल किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तरी ज्ञानेंद्रियाकडून ठीक आहे अर्थ लावला जातो, त्यावेळेस काय होतो, इंद्रिय भ्रम होतो. आणि दुसरं कोणतं सांगितलं होतं तुम्हाला मी, चित्तभ्रम. आता चित्तभ्रम काय बघा, उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात, उद्दीपक नसल्याने संवेदना निर्माण होत नाही. आता इथं काय होतं, आपल्याला फक्त भास होतो. चित्तभ्रमामध्ये काय होतं, आपल्याला भास होतो. आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो असतो अचानक आणि आपलं असं मन असं बाहेर कुठंतरी सैरावैरा गेलेलं असतं, मग त्याला आपण काय म्हणतो, चित्तभ्रम म्हणतो. म्हणजे जसं तुमच्या वर्गात आता तुम्ही सगळे काही शिक्षक आहात, काही भावी शिक्षक आहात, तुम्ही प्रत्येकाने विद्यार्थ्याला हँडल केलेलं आहे. मग तुमच्या वर्गात काही विद्यार्थी असतात असे आपल्याकडे टक लावून बसलेले असतात, आपल्याला वाटतं अरे याचं लईच लक्ष आहे आपल्याकडं, सारखा आपल्याकडे बघतोय, आपण काही बोललं की तो मान पण हलवतो, आपल्याला वाटतं अरे वा हुशार दिसतोय, सगळं समजून घेतोय. आणि ज्यावेळेस आपलं सगळं लेक्चर संपतं त्यावेळेस आपण एखादा प्रश्न विचारतो तेव्हा तो काय असतो, गोंधळलेला असतो, त्याला प्रश्नाचं उत्तर येत नाही. मग तो काय असतो, त्याचं चित्तभ्रम झालेला असतो, त्याचं तो वर्गात फक्त काय असतो, शरीराने बसलेला असतो, त्याचं लक्ष तिसरीकडेच कुठंतरी असतं. ठीक आहे. मग चित्तभ्रमाचं अजून एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो, सोपं उदाहरण सांगतो. अंधारात आपण बघा लहानपणी चालायचो, लहानपणी अंधार असल्यावर आपण जर एकटं चाललो असेल तर आपल्याकडे प्रत्येकाकडे पहिल्या ते बघा स्लीपर चप्पल असायच्या आणि त्या स्लीपर चप्पलनी काय व्हायचं, पाठीमागून असे बारीक बारीक खडे असे चालता चालता त्याचे पाठीमागं उडायचे आणि ते वाजायचे. आणि ते पाठीमागं खडे वाजले की आपल्याला वाटायचं आपल्या पाठीमागं कुणीतरी लागलंय. आपण काय करायचो, धूम ठोकायचो आणि घर गाठायचो. म्हणजे तिथं आपलं काय व्हायचं, चित्तभ्रम व्हायचं की आपल्याला काय वाटायचं, भाऊ आपल्या मागं कुणीतरी भूत आलंय किंवा काहीतरी आलंय. ठीक आहे. मग बघा याचं जर उदाहरण पाहिलं, चित्तव्यस्त काय आहे, काही वेळा मृत झालेली व्यक्ती आपणास हाक मारत आहे असा भास होतो, त्याला काय म्हणतात, चित्तभ्रम होतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं अचानक वाटतं बा ती व्यक्ती मला बोलते किंवा त्या व्यक्तीने मला हाका मारली, त्याला काय म्हणतात, चित्तभ्रम म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, या ठिकाणी आपण टीईटी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे, तर या ठिकाणी ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला टीईटीचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी तुमचा कव्हर केलेला असणार आहे. ठीक आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित सुद्धा भेटतील. आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विशेषतः झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, त्यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे 40 ते 50% प्रश्न हे काय असतात, रिपीटेड असतात. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आपण फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास भूगोल म्हणजे समाजशास्त्र असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची प्राइस म्हणजेच किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ठीक आहे. म्हणजे आपली ऑफर कधी चालू आहे, तर आज आपली ऑफर आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 139 रुपयाला तुम्हाला आपली ही टेस्ट सिरीज पडेल. ठीक आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्या सगळ्याकडे गुगल पे आहे किंवा फोनपे आहे. गुगल पे फोनपेला आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. याच्यावरती काय करायचं, 139 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत आणि त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला मला स्क्रीनशॉट टाकायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी सांगितलेलं
संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, व्हॉट्सअपला तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. आपला प्रश्न क्रमांक 4 एक आहे, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. आता काय विचारलंय, आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे, तुम्हाला जेवढ्या काही अध्ययन उपपत्ती आहेत ना, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे की बाबा कोणती अध्ययन उपपत्ती कोणाची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, म्हणजे ठेवायचंच आहे. इथं सुद्धा तुम्हाला एक प्रश्न किंवा कधी कधी 3 कधी कधी 4 प्रश्न सुद्धा तुम्हाला अध्ययन उपपत्तीवरती विचारलेले आहेत. मग सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे, तर ही अल्बर्ट बांदुरा यांची आहे. कोणाची आहे, अल्बर्ट बांदुरा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 5 नंबर सुद्धा तोच आहे, साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश डॅश होय. मग आता ही साधक अभिसंधान पद्धती कोणाची आहे, तर ती BF स्किनरची आहे. दोन्ही पद्धती महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सामाजिक निरीक्षणात्मक अल्बर्ट बांदुरा आणि साधक अभिसंधान कोणाची आहे, तर ती BF स्किनरची आहे. ठीक आहे. दोन्ही महत्वाच्या आहेत, दोन्ही लक्षात ठेवायच्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 6 नंबर, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. आता बघा, कवीची कल्पना असेल, लेखकाची कल्पना असेल किंवा कलाकाराची आणि चित्रपट याच्यामधल्या ज्या कल्पना असतात ह्या कोणत्या प्रकारच्या असतात हे या ठिकाणी विचारलंय. मग ह्या कोणत्या प्रकारच्या कल्पना असतात, तर ह्या सृजनात्मक कल्पना असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघूया आपण, अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञाने मांडली. आता काय विचारलंय, अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. मग क्षेत्रीय उपपत्ती कोणाची आहे, तर ती या ठिकाणी कुर्ट लेविन याची ही काय आहे, अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 8 नंबर, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. तुम्हाला मी काय सांगितलं मित्रांनो, जेवढ्या काही अध्ययन उपपत्ती आहेत ना, ह्या सगळ्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या. प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत. ठीक आहे. मग इथं काय विचारलंय, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती कोणाची आहे, तर ही सामान्यीकरण उपपत्ती कोणाची आहे, तर ही जड याची ही उपपत्ती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 9 नंबर, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे. काय, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असं कोणाचं मत आहे, तर हे मत आहे कोहलरचं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय. आता मनाने केलेली धडपड म्हणजे काय होय, तर अवधान होय. आणि कशासाठी, तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी. बघा, एखादी नवीन गोष्ट असेल आणि ती जर आपल्याला शिकायची असेल तर आपण काय करतो, एकदम एकाग्र चित्ताने ती गोष्ट शिकतो. म्हणजेच काय करतो, अवधान लावून ती गोष्ट आपण या ठिकाणी शिकतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला अवधानाची पण व्याख्या लक्षात ठेवायची, विस्मरणाची लक्षात ठेवायची, स्मरणाची आणि कल्पनाची पण. ठीक आहे. कारण याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. मग बघा, अवधानाची व्याख्या ही कोणी केलेली व्याख्या आहे, तर टिचनेरची व्याख्या आहे. बघूया टिचनेरची व्याख्या काय आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय, अवधान होय. कोणाची व्याख्या आहे ही, टिचनरची. ठीक आहे. आता इथं आपल्याला विचारलं होतं अवधान, पण इथं आपल्याला असा पण प्रश्न विचारू शकतात, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय असं कोणाचं म्हणणं आहे, किंवा ही व्याख्या कोणाची आहे. मग ही व्याख्या कोणाची आहे, तर ही व्याख्या टिचनेरची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विस्मरण म्हणजे काय बघा, तर ग्रहण केलेल्या अनुभवाचे स्मरण न होणे म्हणजेच विस्मरण. सोपी गोष्ट, एखादी गोष्ट तुम्ही शिकलात पण नंतर ती विसरून गेलात म्हणजेच काय झालं, तुमचं विस्मरण झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मरण बघा, आता स्मरणाच्या या ठिकाणी 2 व्याख्या आहेत. स्मरणाच्या किती व्याख्या आहेत, 2 व्याख्या आहेत. दोन्ही सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. या दोन्ही व्याख्येवरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मग पहिली व्याख्या कोणाची आहे बघा, स्काउटची आहे. काय आहे, गतानुभवांचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण. गतानुभवांचे पुनर्जीवन म्हणजेच काय, स्मरण. म्हणजे एखादा अनुभव आपण अगोदर घेतलेला आहे आणि तीच गोष्ट किंवा तोच अनुभव पुन्हा करणं म्हणजेच काय, स्मरण. ओके. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे रॉसची. रॉस काय म्हणतोय, स्मृती म्हणजे नवा अनुभव होय. स्मृती म्हणजे काय, नवा अनुभव असं कोण म्हणतोय, रॉस म्हणतोय. दोन्ही व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कल्पना बघूया, वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे कल्पना होय.
जशाचा तसा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. म्हणजे कसा, वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे डॅश डॅश होय असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. मग लक्षात ठेवायचे, वास्तवातील प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन रचना तयार करणे म्हणजे काय, कल्पना होय. पुढचा प्रश्न बघूया 11 नंबर. प्रतिक्रियामध्ये जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे डॅश डॅश म्हणतात. इथं कशाची व्याख्या आहे बघा, प्रेरणेची व्याख्या दिली, पण काय विचारलंय की बाबा ही व्याख्या कोणाची आहे असं आपल्याला विचारलंय. काय विचारलंय या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, बाबा ही जी व्याख्या आहे ही व्याख्या कोणाची आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला या ठिकाणी. थोडासा खोकला येतोय, काय अडचण नाही. मग प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा ही व्याख्या कोणाची आहे, तर ही लिंडसलेची व्याख्या आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. किंवा इथं दुसरा पण प्रश्न असा विचारू शकतात, प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे डॅश डॅश होय असं सुद्धा विचारू शकतात. मग त्यालाच काय म्हणतात, प्रेरणा म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेरणेची दुसरी एक अजून एक व्याख्या आहे, ती कोणाची आहे, स्निकची आहे. बघा ही कोणाची होती, लिंडसलेची होती, आणि ही कोणाची आहे, स्निकची आहे. दोन्ही लक्षात ठेवायच्यात. काय विचारली याची व्याख्या काय, स्निकची, स्वसंकल्पना राखण्यासाठी आणि ती दृढ करण्यासाठी चाललेल्या निरंतर प्रयत्नामुळे वर्तनाला मिळणारी चालना म्हणजे प्रेरणा होय असं कोण म्हणतंय, स्निक म्हणतोय. दोन्ही व्याख्या महत्वाच्या आहेत, दोन्ही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. सायकलवर तोल सांभाळत आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे डॅश डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे. आता हे कोणत्या संक्रमणाचं उदाहरण आहे, त्याचा काय होतोय, उपयोग होतोय. उपयोग होतो म्हणजे कोणतं संक्रमण, धन संक्रमण. उपयोग जर नाही झाला तर कोणतं संक्रमण, शून्य संक्रमण, की त्याचा काही फायदाच नाही झाला. आणि जर उपयोग जर उलटा झाला, ही एखादी गोष्ट मला येते आणि त्याच्यामुळे मला दुसरी गोष्ट शिकता येत नाही, तर त्याला कोणतं संक्रमण म्हणतात, ऋण संक्रमण म्हणतात. म्हणजे संक्रमणाचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत, धन, ऋण आणि शून्य. सोप्या भाषेत सांगतो, एखाद्या जर अनुकूल असेल म्हणजे त्याचा फायदा होत असेल तर कोणतं संक्रमण, धन संक्रमण. त्याचा काहीच परिणाम होत नसेल, आता फायदा होत असेल तर धन, तोटा होत असेल म्हणजे ती गोष्टीची जर अडचण होत असेल तर ऋण संक्रमण, आणि काहीच होत नसेल, त्याचा तोटा नाही फायदा होत नाही, तर ते कोणतं संक्रमण असतं, शून्य संक्रमण असतं. बाकीचं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. हे अध्ययन संक्रमणाचे काय 3 प्रकार आहेत आणि तिन्ही परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 13 नंबर. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. मग 6 ते 12 वर्षाचा जो कालावधी आहे याला काय म्हणतात, तर याला किशोर अवस्था म्हणतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा बाकीच्या पण अवस्था मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्ही चालू एक स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण सगळे आता मी सांगत नाही, कारण काय झालं माझ्या घशाला थोडं प्रॉब्लेम आहे, खोकला येतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश डॅश अवधानाचे उदाहरण आहे. मग हे कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे, तर अभ्यस्त अवधानाचं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये तो काय जातो, खूप रंगून जातो की त्याला कसल्याही गोष्टीचं काय भान राहत नाही. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे बघा. प्रश्न आपण याच्यामध्ये घेतलेला आहे, याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. जर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर आलं नाही तर तुम्हाला व्हिडिओ परत बघायचा आहे आणि परत उत्तर सांगायचं. ठीक आहे. बघूया. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले. काय, स्मृती म्हणजे नवा अनुभव असं डॅश डॅश यांनी म्हटलं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत काय करा, शेअर करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.